तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यातील अकोट महावितरण कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या अनेक लाभार्थ्यांना वर्ष 2015 पासून अनेक शेतकऱ्यांचे कृषी पंपांना विद्युत पुरवठा देण्यात आला नाही। तसेच सौर पंप पुरवठा मागणीकरिता शेतकऱ्यांना अकोला येथील कार्यालयात जावे लागते। त्यामुळे अकोट विभाग येथे सौर पंप पुरवठाकरिता अधिकारी नेमून द्यावा। तसेच अकोट शहर ग्रामीण भागातील वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करण्याच्या मागणीचे निवेदन प्रहार संघटनेकडून अकोट महावितरण कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले आहे। त्याचसोबत तालुक्यातील सावरा फीडर मधील वरूर, जवडका, सावरगाव, विटाळी, कवठा, लोथखेड, पुंडा, खापरवाडी येथे कुठलीही पूर्वसूचना न देता रात्री अपरात्री विद्युत पुरवठा खंडित होतो। यावर आपण योग्य ते उपाययोजना करून नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याची मागणी सुद्धा दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे। या संदर्भात येत्या 7 दिवसात योग्य ते उपाययोजना न झाल्यास प्रहार जनशक्तीच्या वतीने लोकशाही पद्धतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। सदर निवेदन देतेवेळी प्रहारचे अकोट तालुका संघटक शुभम गणेशराव नारे, सुशील पुंडकर, गणेश पाटील गावंडे, अचल बेलसरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर, अकोट तालुका प्रतिनिधी।